भारताच्या 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या प्रवासामध्ये काही वर्षामध्ये देशात व राज्यात लक्षणीय बदल झाले आहेत. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीला उल्लेखनीय यश मिळाले. लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग ही आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पायाभूत सुविधांचा विकास, नवे कायदे, न्यायसंहिता बळकट करण्यासाठीची पावले, महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दहशतवाद व आतंकवाद रोखण्यासाठीचे कठोर कायदे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि क्रीडा क्षेत्रातील भारताची लक्षणीय प्रगती या सर्व घडामोडींमुळे नागरिकांच्या हितासाठी कार्य करणारे सरकार ही भावना अधिक दृढ झाली आहे. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होतो आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वेगाने प्रगती झालेली आहे. गेल्या वर्षातला स्वातंत्र्य दिन आणि यावेळेचा स्वातंत्र्य दिन याच्यात एक मोठा फरक म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये अतिशय सुंदर असं यश हे NDAला, महायुतीला केंद्रात आणि राज्यात मिळालेलं आहे. त्या निमित्ताने विधानभवनामध्ये सर्वांना शुभेच्छा देत असताना मला सांगायला पाहिजे की पायाभूत सुविधांचा विकास, नवीन कायदे बदलाची असणारी न्यायसंहिता, तसंच महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्राने आणि राज्यांनी उचललेली पावलं, राज्यामध्ये केलेली लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आतंकवाद किंवा दहशतवादाला रोखण्यासाठी केलेले कायदे आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून उचललेली पावलं, तंत्रज्ञानाचा झालेला प्रसार, क्रीडा क्षेत्रामध्ये केलेली भारताची लक्षणीय प्रगती, हे सगळं पाहिलं तर आज स्वातंत्र्याबद्दल मनामध्ये सामान्यांच्या साठी असलेलं हे सरकार ही भावना जागृत होते. विधिमंडळाची उच्च परंपरा जी आहे त्याच्यानुसार आज विधान भवनामध्ये माननीय आमचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आणि माझ्या आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण झालं आणि आम्ही इथे असा संकल्प करतो की आमच्या 100 वर्षाची जी विधान परिषदेची परंपरा आहे त्याच्यामधल्या पुस्तकांचं लवकरच 2 पुस्तकांचं प्रकाशन देखील पुढच्या 2 महिन्यामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये 100 वर्ष 100 भाषणं आणि विधान परिषदेत झालेली विधेयकं या पुस्तकावरती आमचं काम चालू आहे. विधिमंडळाची थोर परंपरा अधिक समृद्ध व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा.